Hi friends, I am Sikandar Mujawar. Today in this video we are going to see tense. Tense is called as the soul of English grammar. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काळ पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी द टाइप्स ऑफ टेन्सेस. आपण टेन्सचे प्रकार पाहूयात. फर्स्ट वन सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. सेकंड सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. थर्ड वन सिंपल फ्यूचर टेन्स, साधा भविष्यकाळ. नंबर 4 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ मराठीमध्ये म्हणतात. फिफ्थ वन पास्ट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भूतकाळ. नंबर 6 फ्यूचर कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भविष्यकाळ. देन नेक्स्ट नंबर 7 प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. नंबर 8 पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. नंबर 9 फ्यूचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. नंबर 10 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. नंबर 11 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. अँड लास्ट वन इज फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी द स्ट्रक्चर ऑफ टेन्सेस. या 12 टेन्सचं काळाचं कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. लेट अस सी वन बाय वन. फर्स्ट वन इज सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिला जो प्रकार आहे साधा वर्तमान काळाचा. कसा असतो, एक युनिक पद्धतीनं मराठीचा यूज करून आपण टेन्स त्या ठिकाणी घेणार आहोत. तर इन सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता या कर्त्यानंतर मूळ क्रियापद आहे असे येते. फक्त कर्ता जर ही किंवा सी किंवा इट किंवा एकवचनी नाम असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लागतो. रिमेंबर दॅट इन सिंपल प्रेझेंट टेन्स आफ्टर सब्जेक्ट द मेन वर्ब रिमेन्स ॲज इट इज. बट इफ द सब्जेक्ट इज ही और सी और इट और सिंगुलर नाउन ॲट दॅट टाइम there is suffix added to the main word yes or yes. Let us see through this chart. या चार्टमधून आपण पाहूयात. स्ट्रक्चर पहा या सिंपल प्रेझेंट टेन्सचं कसं असतं. कर्ता, कर्तानंतर क्रियापद, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय कुठं लागतो तर ही सी इट किंवा एकवचनी नाम असेल तर आणि कर्म. मग या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. पहिल्या कॉलममध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत. एक्झाम्पल म्हणून आपण प्रोनाउन आणि एक त्या ठिकाणी नाम घेतलेलं आहे. आय, वी, ही, सी, इट, दे, यू ही त्या ठिकाणी सब्जेक्ट आहेत. आणि राम म्हणून त्या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून एक एकवचनी नाम घेतलेलं आहे. पुढच्या कॉलममध्ये गो, इट, प्ले हे व्हर्ब्स क्रियापदं घेतलेली आहेत. मग कसा बदल होतो पहा. या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्ता जर आय असेल तर गोमध्ये बदल होणार नाही. गो आहे असे येणारा. आय गो, आय ईट, आय प्ले. वी नंतर देखील काही बदल होणार नाही. वी गो, वी ईट, वी प्ले. परंतु कर्ता जर ही किंवा सी किंवा इट किंवा एकवचनी नाम असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागणार आहे. उदाहरणार्थ ही गोज, सी गोज, इट गोज या पद्धतीनं. त्यानंतर बाकीचे जे कर्ते आहेत दे, यू याच्यामध्ये मूळ क्रियापदामध्ये कोणताही बदल होणार नाही. परंतु शेवट आपण एक एक्झाम्पल म्हणून राम हा कर्ता घेतलेला आहे. तर राम गोज, राम इट्स आणि राम प्लेज या पद्धतीनं होणार आहे. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. याचे एक्झाम्पल्स पाहूयात. पहा सिंपल प्रेझेंट टेन्सचे. आय रीड अ बुक. आय हा कर्ता आहे. साध्या वर्तमान काळामध्ये ही सी इट असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागणार आहे. अन्य कोणताही बदल होणार नाही. त्यामुळं आय रीड अ बुक. आता इथं कर्ता घेतलेला आहे सी. सी नंतर मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागणार आहे. तिथं कट हे क्रियापद आहे, त्याला यस प्रत्यय लागलेला आहे. सी कट्स ॲन ॲपल. रवी फाइंड्स द जॉब. दे गिव्ह द ॲन्सर. आणि लास्ट वन राधा लाईक्स सिंगिंग. हे एक्झाम्पल आहेत. यावरून तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना कशी असते हे तुमच्या लक्षात आलं असेल. नाव लेट अस सी पार्ट नंबर 2 सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. या काळामध्ये पहा कर्त्यानंतर मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप येते. अन्य कोणताही बदल होत नाही. सिंपल पास्ट टेन्समध्ये तुम्हाला फक्त कर्त्यानंतर जो मूळ क्रियापद दिलेला आहे
त्याचं भूतकाळी रूप फक्त येणार आहे, दुसरा कोणताच बदल या काळामध्ये होत नाही. या चार्टवरून तुमच्या लक्षात येईल. स्ट्रक्चर पहा, कर्ता सुरुवातीला असतो, त्यानंतर क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि कर्म. सब्जेक्ट दिलाय पहा आय. गो हे क्रियापद दिलंय, त्याचा भूतकाळ वेंट. प्रत्येकाच्या समोर वेंटच येणारा, दुसरा कोणताच बदल होणार नाही. इट या क्रियापदामध्ये इटचा भूतकाळ एट. आय एट, वी एट, ही एट या पद्धतीनं. आणि तिसऱ्या कॉलममध्ये किंवा शेवटच्या कॉलममध्ये जो क्रियापद दिलेला आहे प्ले, याचा भूतकाळ प्लेड. आय प्लेड, वी प्लेड, दे प्लेड, यू प्लेड या पद्धतीनं हे लक्षात घ्यायचं आहे. याचे एक्झाम्पल्स पाहूयात. पहा आता आय इथं स्पेलिंग READ रीड आहे, परंतु या ठिकाणी हा सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचा प्रोनाउन्सिएशन रेड होतं. आय रेड अ बुक. सी कट ॲन ॲपल. रवी फाउंड द जॉब. दे गेव द आन्सर. अँड लास्ट वन, राधा लाइक्ड सिंगिंग. So this is tense number 2. Now let us see tense number 3, simple future tense, साधा भविष्यकाळ. पहा या काळामध्ये कर्त्यानंतर will किंवा shall येते आणि त्यापुढे मूळ क्रियापद येते, अन्य कोणताही बदल होत नाही. पहा सिंपल फ्युचर टेन्समध्ये कर्त्यानंतर will किंवा shall हे भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद येतात आणि त्याच्यापुढे मूळ क्रियापद आहे असं येतं, दुसरा कोणताच बदल होत नाही. शक्यतो पहा आय आणि वी नंतर शाल येतं आणि इतर सर्व कर्त्यानंतर विल हे भविष्यकालीन सहाय्यकारी क्रियापद येतं. ठीक आहे. लेट अस सी द चार्ट. स्ट्रक्चर पहा, कर्ता, कर्त्यानंतर विल किंवा शाल, पुढं मूळ क्रियापद आहे असं आणि पुढं कर्म. पहा चार्टमध्ये आय शाल गो, वी शाल गो, ही विल गो, सी विल गो, इट विल गो, दे विल गो, यू विल गो या पद्धतीनं आहे. बाकीचा तुम्ही वाचू शकता, स्नॅपशॉट घेऊ शकता. देन नेक्स्ट वन एक्झाम्पल पाहूयात याचे तिसऱ्या प्रकाराचे. आय शाल रीड अ बुक. सी विल कट ॲन ॲपल. नंबर 3, रवी विल फाइंड द जॉब. दे विल गिव द आन्सर. अँड लास्ट वन, राधा विल लाइक सिंगिंग. So this is tense number 3. Now number 4, present continuous tense, अपूर्ण वर्तमान काळ. आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये कसं असतं तर या काळामध्ये कर्त्यानंतर एम किंवा इज किंवा आर हे टू बीचे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद येतं आणि मूळ क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो. पहा इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आफ्टर सब्जेक्ट there occurs to be's auxiliary verb in present tense. to be ची वर्तमान काळातील जी 3 सहाय्यकारी क्रियापद आहेत एम इज आर यापैकी योग्य असं कर्त्यानुसार वापरायचं आणि जे मूळ क्रियापद आहे त्याला ING प्रत्यय लावायचा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स देखील या टेन्सला ओळखलं जातं. लेट अस सी द स्ट्रक्चर फर्स्ट. याच्यामध्ये कर्ता, कर्त्यानंतर एम किंवा इज किंवा आर, पुढे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि शेवटी कर्म. एक्झाम्पल पहा, आय एम गोईंग. वी आर गोईंग. ही इज गोईंग. सी इज गोईंग. इट इज गोईंग. दे आर गोईंग. यू आर गोईंग या पद्धतीनं आहे. बाकीचे पण वाचू शकता. लेट अस सी एक्झाम्पल्स. आय एम रीडिंग अ बुक. She is cutting an apple. Ravi is finding the job. They are giving the answer. Radha is liking singing. In this way, this is tense number 4. Now let us see tense number 5. Past continuous tense, अपूर्ण भूतकाळ. थोडासाच फरक असतो पहा. तर या पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळामध्ये काय, या काळामध्ये कर्त्यानंतर वॉज किंवा विअर हे टू बीचे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद येते आणि मूळ क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो. लेट अस सी द स्ट्रक्चर फर्स्ट. या ठिकाणी कर्ता आधी, कर्त्यानंतर वॉज किंवा विअर, पुढं मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि कर्म. आता इट या असणाऱ्या वर्बचं आपण चार्ट वाचूयात. आय वॉज इटिंग. We were eating. He was eating. She was eating. It was eating. They were eating. You were eating. या पद्धतीने हा चार्ट पण
लक्षात ठेवा. देन एक्झाम्पल्स, आय वॉज रीडिंग अ बुक, शी वॉज कटिंग एन ॲपल, रवी वॉज फाइंडिंग द जॉब, दे वर गिविंग द आन्सर, राधा वॉज लाइकिंग सिंगिंग. नाव टेन्स नंबर 6, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भविष्यकाळ. पहा, या काळामध्ये कर्त्यानंतर विल बी किंवा शाल बी हे सहाय्यकारी क्रियापद येते आणि त्यापुढे मूळ क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो. लेट अस सी द स्ट्रक्चर. कर्त्यानंतर विल बी किंवा शाल बी, पुढे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि कर्म. आपण प्ले या असणाऱ्या व्हर्बचं चार्ट वाचतोय. पहा, आय शाल बी प्लेइंग, वी शाल बी प्लेइंग, he will be playing, she will be playing, it will be playing, they will be playing, you will be playing. So in this way you have to remember this tense. Let us see examples. I shall be reading a book, she will be cutting an apple, Ravi will be finding the job, they will be giving the answer, Radha will be liking singing. This is tense number 6. Now tense number 7, present perfect tense, पूर्ण वर्तमान काळ. कसा आहे तर या काळामध्ये कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव हे सहाय्यकारी क्रियापद येते आणि त्यापुढे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप येते. कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव आणि त्याच्यापुढे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब येतं. लेट अस सी द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये कर्ता सुरुवातीला, कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव, पुढं मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आणि कर्म. फॉर एक्झाम्पल बघा, गो या असणाऱ्या वर्बचा चार्ट. आय हॅव गॉन, गोचं तिसरं रूप गॉन येतं. गो, वेंट, गॉन. आय हॅव गॉन, वी हॅव गॉन, ही हॅज गॉन, सी हॅज गॉन, इट हॅज गॉन, दे हॅव गॉन, लास्ट वन यू हॅव गॉन. इटचं तिसरं रूप इटन, प्लेचं तिसरं रूप प्लेड. या पद्धतीनं हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. लेट अस सी एक्झाम्पल्स. आय हॅव रेड अ बुक, सी हॅज कट एन ॲपल, रवी हॅज फाउंड द जॉब, दे हॅव गिवन द आन्सर, राधा हॅज लाइक्ड सिंगिंग. देन टेन्स नंबर 8, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. या काळामध्ये कर्त्यानंतर हॅड येतंय आणि त्यापुढं मूळ क्रियापदाचे तिसरं रूप. आफ्टर सब्जेक्ट हॅड ऑकर्स अँड आफ्टर दॅट पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. लेट अस सी द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा कर्त्यानंतर हॅड, त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरं रूप आणि कर्म. इट या वर्बचं चार्ट वाचतोय. आय हॅड इटन, वी हॅड इटन, ही हॅड इटन, she had eaten, it had eaten, they had eaten, and last one you had eaten. तर या पद्धतीनं हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम्पल्स. आय हॅड रीड अ बुक, शी हॅड कट एन ॲपल, रवी हॅड फाउंड द जॉब, दे हॅड गिवन द आन्सर, राधा हॅड लाइक्ड सिंगिंग. नाव टेन्स नंबर 9, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. पहा, या काळामध्ये कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव येते आणि त्यापुढे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. लेट अस सी द स्ट्रक्चर. कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव, पुढं मूळ क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी कर्म. प्ले या असणाऱ्या चार्टचं वाचूयात आपण. आय शॅल हॅव प्लेड, we shall have played, he will have played, she will have played, it will have played, they will have played, you will have played. Now see the examples. I shall have read a book, she will have cut an apple, Ravi will have found the job, they will have given the answer, Radha will have liked singing. So this is tense number 9. Now tense number 10, present perfect continuous tense,
चालू पूर्ण वर्तमान काळ पहा, या काळामध्ये कर्त्यानंतर हॅज बीन किंवा हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद येते आणि त्यापुढे मूळ क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो. लक्षात ठेवा, कर्त्यानंतर हॅज बीन किंवा हॅव बीन येणारा या काळामध्ये आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. लेट अस सी द स्ट्रक्चर. कर्त्यानंतर हॅज बीन किंवा हॅव बीन, पुढं मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि कर्म. गो या वर्बचा जो चार्ट आहे तो वाचतोय. I have been going, we have been going, he has been going, she has been going, it has been going, they have been going, you have been going. तर या पद्धतीनं हा चार्ट लक्षात ठेवा. लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहा, कोणत्या टेन्सचं कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे हे एकदा परफेक्टली लक्षात ठेवलं की तुम्हाला हा टेन्स काहीच अवघड जाणार नाही. एक्झाम्पल्स पहा. आय हॅव बीन रीडिंग अ बुक, सी हॅज बीन कटिंग ॲन ॲपल, रवी हॅज बीन फाइंडिंग द जॉब, दे हॅव बीन गिविंग द आन्सर, राधा हॅज बीन लाइकिंग सिंगिंग. नाउ टेन्स नंबर 11, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. पहा, या काळामध्ये कर्त्यानंतर हॅड बीन हे येणार आहे आणि त्यापुढं मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. स्ट्रक्चर. कर्त्यानंतर हॅड बीन, मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि शेवटी कर्म. इट या असणाऱ्या वर्बचा चार्ट वाचतोय. आय हॅड बीन इटिंग, we had been eating, he had been eating, she had been eating, it had been eating, they had been eating, you had been eating. पहा, ज्यावेळेस हा व्हिडिओ चालू आहे तुम्ही पॉज करून बाकीचे देखील चार्ट जर वाचले तर तुम्हाला ते परफेक्टली लक्षात त्या ठिकाणी राहील. देन एक्झाम्पल्स. आय हॅड बीन रीडिंग अ बुक, शी हॅड बीन कटिंग ॲन ॲपल, Ravi had been finding the job, they had been giving the answer, and last one, Radha had been liking singing. Now the last tense number 12, future perfect continuous tense, चालू पूर्ण भविष्यकाळ. तर या काळामध्ये कर्त्यानंतर shall have been किंवा will have been हे सहाय्यकारी क्रियापद येते आणि त्यापुढे मूळ क्रियापदाला ING हा प्रत्यय लागतो. स्ट्रक्चरमध्ये पहा, पहिल्यांदा कर्ता आहे, कर्त्यानंतर शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीन, पुढं मूळ क्रियापदाला ING प्रत्यय आणि शेवटी कर्म. प्ले या वर्बचा चार्ट. आय शाल हॅव बीन प्लेइंग, वी शाल हॅव बीन प्लेइंग, ही विल हॅव बीन प्लेइंग, सी विल हॅव बीन प्लेइंग, it will have been playing, they will have been playing, and you will have been playing. Examples पहा. I shall have been reading a book, she will have been cutting an apple, Ravi will have been finding the job, they will have been giving the answer, Radha will have been liking singing. So these are total 12 types of tenses with examples. Now this is the example. I have taken one sentence, he writes a letter, it is in simple present tense. मित्रांनो, या ठिकाणी मी एकाच वाक्याचं 12 वाक्यामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर होतं त्यासाठी एक एक्झाम्पल घेतले. पहा, पहिला टेन्स आहे आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. तर साध्या वर्तमान काळातलं एक वाक्य घेतलंय, ही राईट्स अ लेटर. कर्ता ही आहे, राईट हे क्रियापद घेतले, परंतु कर्ता ही असल्यामुळं साध्या वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, म्हणून राईट्स लिहिलेला आहे. ही राईट्स अ लेटर. याच वाक्याचं सिंपल पास्ट टेन्समध्ये रूपांतर, ही रोट अ लेटर. राईट या शब्दाचा भूतकाळ रोट त्या ठिकाणी आलेला आहे, बाकी कुठलाच बदल नाही. तिसरा प्रकार सिंपल फ्युचर टेन्स, कर्त्यानंतर विल किंवा शाल येतं, पुढे मूळ क्रियापद. ही विल राईट अ लेटर. चौथा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये कर्त्यानंतर एम, इज, आर
आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय असतो. ही इज रायटिंग अ लेटर. पाचवा प्रकार पास्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये करता कर्त्यानंतर वॉज किंवा विअर आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. ही वॉज रायटिंग अ लेटर. नंबर 6 फ्युचर कंटिन्युअस टेन्स. यामध्ये करता कर्त्यानंतर शाल बी किंवा विल बी पुढे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. ही विल बी रायटिंग अ लेटर. नंबर 7 प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये करता कर्त्यानंतर हॅज किंवा हॅव पुढे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. ही हॅज रिटन अ लेटर. नंबर 8 पास्ट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये पहिल्यांदा करता कर्त्यानंतर हॅड मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. ही हॅड रिटन अ लेटर. नंबर 9 फ्युचर परफेक्ट टेन्स. करता कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव पुढे मूळ क्रियापदाचे तिसरे रूप. ही विल हॅव रिटन अ लेटर. नंबर 10 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. करता कर्त्यानंतर हॅज बीन किंवा हॅव बीन मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. नंबर 11 पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. करता कर्त्यानंतर हॅड बीन आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. अँड लास्ट वन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. करता कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव बीन आणि मूळ क्रियापदाला ING प्रत्यय. ही विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. तर इन दिस वे वी सॉ अ टोटल 12 टाइप्स इन वन एक्झाम्पल. एकाच एक्झाम्पलचे आपण 12 प्रकार पाहिलेले आहेत. आता हा चार्ट आहे तो एक महत्त्वाचा आहे. पहा ह्याचा स्नॅपशॉट नक्की काढून ठेवा. याच्यामध्ये कॉलममध्ये पहिल्यांदा नंबर दिलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ टेन्सचं नाव. तिसऱ्या कॉलममध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे. चौथ्या कॉलममध्ये त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर एकूण 12 जे आपले टेन्स आहेत त्यांचा हा चार्ट आहे. पहा अतिशय इम्पॉर्टंट आहे. पूर्ण हा चार्ट नुसता एवढे 2 चार्ट आहेत. पहा हा एक आणि हा एक. एवढे 2 चार्ट जर तुम्ही स्नॅपशॉट काढून जर तुमच्या वहीमध्ये विथ एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घेतले तर तुम्हाला टेन्समध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे 2 चार्ट अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ह्याचा स्नॅपशॉट काढून आपल्या वहीमध्ये आपल्या हस्ताक्षरात काढून ठेवलं कुठल्याही प्रकारची टेन्समध्ये अडचण येणार नाही. विथ एक्झाम्पल आहे. आता होमवर्कसाठी तुम्हाला हे 5 वाक्य आहेत. पहा या 5 वाक्याचं प्रत्येक वाक्याचं 12 टेन्समध्ये रूपांतर जर केलं तर आपल्याला टेन्स पूर्णपणे त्या ठिकाणी समजलं असं आपण ग्राह्य धरणार आहोत. सो इन दिस व्हिडिओ वी सॉ अबाउट टेन्स. एका युनिक पद्धतीनं बरेच जणांचा पहिल्यांदा प्रेझेंट टेन्सचे जे 4 प्रकार आहेत ते घेतात, नंतर पास्टचे 4 आणि नंतर फ्युचरचे 4 असे 12 प्रकार घेतात. परंतु आपण सिम्पलचे 3, कंटिन्युअसचे 3, परफेक्टचे 3 आणि परफेक्ट कंटिन्युअसचे 3 अशा पद्धतीनं एक युनिक पद्धतीनं आपण ह्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये टेन्सचे 12 प्रकार पाहिलेले आहेत. कोणाला अडचण असेल तर मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आणि नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा, कॉमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी पाहावयास मिळतील. ओके, थँक्यू, बाय. होप you understood this video on tense. Surely you can easily understood if you go thoroughly through this video. जर या व्हिडिओमधून पूर्णपणे पाहिलं गेला, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर टेन्समध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, बाय एव्हरीबडी.